सरपंचाच्या मानधनाचा विषय महत्वाचा विषय माहिती की या सरपंचाला मानधन करण्यासाठी जेव्हा सन्मान देण्याचं काम सांगायची आवश्यकता सन्मान आहे. आज मानधनाची प्रक्रिया चालू झाली. सरपंच झाले. सरपंचाचे अधिकार आहे. पूर्वी सरपंचाचे अधिकार किती होते? पहिला 20 वर्षाची प्रोसेस काय होती? आज करू शकतो का सरपंच? हे सगळं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कारकिर्दीत एका त्यांनी शब्द दिलाय पण भागायला कुठल्या गोष्टी जमवून पगाराच्या प्रोसेस ज्या आहेत तो बंद जायचा प्रोसेस थोडीशी काय अडचण येते किंवा आज सगळ्या ठिकाणी शासन चालू असताना सगळ्या गोष्टी आहे रुटीन आणि रेग्युलर कसं होईल या संदर्भात आपण काय करतो ते आपण बाकी विषयाला तक्रारी वसुलीचा जो विषय आहे त्याच्या माध्यमातून काय कशी वसुली करता येईल धोरण म्हणून आपण विषय की आता तुमच्या उत्पन्न वाढीसाठी काय करता येईल सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे गावगाड्याचा विकास झाला पाहिजे गावाचा विकास विनंती आपण त्या सरकारला त्या योजना सरकारच्या आहेत त्या योजना आपण गावात प्रभावित हजारगाव संपूर्ण गावाची संकल्पना आपण घेऊ खूप औषधी आणि हे सर्व आपल्याला करायला लागेल गावाच्या त्याच्यामध्ये तुमचं सरकारचा सहभाग आपल्या त्यामध्ये मी जी गावात चांगलं काम केलं स्पर्धात्मक करतो शिवाच्या आणि पहिलं गाव म्हणजे पहिल्या वर्षी पास आम्ही काय आमच्या समृद्ध गावामध्ये कल्पना आहे काय करतो बाहेर काय आम्ही पाहते करायचं नाही शासनाच्या योजना 100% आम्हाला शासनाच्या योजना त्यात काय बाकीचे विकास आहे म्हणजे तुमचं लोकसभा आहे ग्रामपंचायत सोडवलं पाहिजे ग्रामपंचायत कशी असली पाहिजे कामकाज कसं ऑनलाईन चाललं पाहिजे लोकांना डिजिटलचा विषय आहे खूप सारे विषय आहेत सरकारच्या आहेत गावात सगळ्या लोकांचं आयुष्यभर मराठी कार्ड असलं पाहिजे सगळ्या किसान कार्ड असलं पाहिजे सगळ्या शेतकऱ्यांचं असे काही निकष आपण त्याला ठेवतो की त्यातनं या सगळ्या शासकीय योजना तुम्हाला खूप चांगल्या राबवतात आयुष्यभर मराठी कार्ड आहे तुमच्याकडे तुम्हाला हे जे योजना आहे त्याचा अंमलबजावणी विषय जे गाव सर्वोत्तम त्या गावाचा विषय असे तालुका नव्वद दिवसाची स्पर्धा 90 दिवसाचा मला खूप काम करतो तेव्हा तेव्हा आपण वेगळ्या खूप आपण खूप काही दिवशी गावाला सेवा झाली तेव्हा त्याला एक कोणी बक्षीस होतं त्या योजना आता आपण या सगळ्या सिस्टममध्ये आपण सगळ्यात लाभ करतो जबाबदारी गावात सहभाग पहिल्या वर्षी 20% गाव 100% गाव तिथे गावात जे निकष पूर्ण करतील स्पर्धेत भाग घ्यायला त्याला आपण स्पर्धेच्या पूर्वतयारीचे निकष पण देणार आहे
जे निलेश पालकांनी गावात स्पर्धेत सहभागी घेऊ शकतो ते सहभागी घेतलेली गाव स्पर्धेमध्ये वाढणार असा तो कृषीचा भाग आहे. त्यामुळे तुमच्या विकासाची जी कल्पना घेऊन मेजर योजना ज्या आहेत त्या आपल्या वाटायला आहे तसंच आपल्याला शेतकरी उत्पादन करण्याचा आपल्याला आहे. तर या ज्या योजना आहेत त्याची अंमलबजावणी होते हे सगळ्यात कुठे असतं किती गावात शेतकरी उत्पादक गट तयार झाले ते किती उत्पादन घेतात किती ऍक्टिव्ह काय ऑर्गनाइज आहे ना. मग अशा काही योजना जर तुम्ही आरटीसी फंडवर उभं केलं स्थापन झालं मुलं पदं स्थापन करून काय ऍक्टिव्ह राहायला पाहिजे विषय आहे. किती आहे कसं आहे सगळ्या गोष्टी मला माणूस तुम्ही समजा लोकांना 100 गावाची जी कल्पना तुम्ही सांगितली जस्ट ती मीटिंग पण होतात साहेबांनी काय सीएसआरचे पैसे देऊन काही शासनाचा काय शासन काही गावाला निवडली होती त्या गावाला मदत करायचं असेल तो पुढे न्यायचा आहे आपल्याला तो विषय आहे तर त्याच्यासोबत गेली मी म्हणून सांगितलं मला पण घेऊन चला आपण बरंच काय करता